नुकताच माझ्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलला UK मध्ये ॲडमिशन झालं ते मास्टरसाठी आणि मला 55 लाखाची स्कॉलरशिप असणार आहे एका वर्षासाठी. मेळघाटातल्या किशोर बेठेकरला ब्रिस्टल विद्यापीठाची 55 लाखांची स्कॉलरशिप मिळाली आहे. मेळघाटातल्या अतिदुर्गम चिलाटी गावचा किशोर हा परदेशात स्कॉलरशिप मिळवून शिकायला जाणारा कोरकू समाजातला पहिलाच विद्यार्थी आहे. त्याने मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून सामाजिक कार्य या विषयात पदवी घेतली आहे. शेतातली कामं करून आश्रमशाळेतून शिकून किशोर अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे आला आहे. मी अमरावती जिल्ह्यामधून मेळघाट सारख्या अति दुर्गम भागातून येतोय. तिथं आज बी नेटवर्कचे प्रॉब्लेम्स आहेत, की रस्त्याचे पण प्रॉब्लेम्स आपल्याला देशामध्ये मिळतात आणि इलेक्ट्रिसिटी. घरची अशी परिस्थिती नाही की आम्हाला आमच्या शिक्षणासाठी म्हणजे शेतातून पूर्ण आर्थिक मदत होईल असं. याच्यासाठी मायग्रेशन कामाला जातात, तूर आणि सोयाबीन. किशोरचं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतरचं शिक्षण आदिवासी आश्रमशाळेत. पण 10वीत असताना त्याला अनेक अडचणी आल्या. आम्ही पायी जायचो शाळेत आणि नाला असायचे म्हणजे माझ्या रस्त्यावर. ते रस्ते पण बरोबर नसणं आणि पावसाळ्यात असं वाटायचं की आमची शाळा बंदच झाली. एक नाल्यातून पाणी खूप पूर असून ते त्याच्यामुळे. आणि माझ्या बरोबर माझ्या गावातले 11 जण शिकत. आता त्याच्यामधून मी इथपर्यंत शिकलोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेजवळ दाट जंगल आणि डोंगराळ भागात वसलेलं चिलाटी हे 400 लोकसंख्येचं गाव. आधीच इथे वीज, पाणी आणि रस्त्याची समस्या, त्यातच शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठीही वेगळा संघर्ष करावा लागतो. किशोरचे वडील लखाजी बेठेकर यांच्याकडे 3 एकर शेती आहे, पण रोजगारासाठी त्यांनाही स्थलांतर करावं लागतं. अशा हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या शिक्षणाला मदत केली. पहले मेरा बच्चा गैया चराता था, 12वीं तक तो गैया चराया. हमारे पास पैसा ही नहीं था, 100 रुपये दे देता उसको, तो वो पैसा को अब देख देता और माँ बाप को आपस कर लेता हो, ला लेता था वो पैसा. तो अभी पढ़ते पढ़ते वो बम्बई तक पहुंच गया हो. तो अभी और बम्बई से आगे चल गया, वो लंदन में जा रहा हो. तो बहुत हमारा खुशी का बात है. वो प्रश्नचिन्ह होतं की 12वी नंतरच्या पुढच्या काय. घरात कोणी शिकलेला आई बाबा शिकून नसल्यामुळे ते कोणी गायडन्स किंवा मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. गावातले खूप मोजके पोटावरच होते की ते ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण करू शकला. असं आमचे एक राजू सरांची ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला आपण 12वी नंतरचं BSW पण करू शकतो असं त्यांनी एक गायडन्स आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी ओरिएंटेशन केलं की आपण आपलं समाजासाठी काम करू शकतो, सोशल वर्क सेक्टरला काम करून. म्हणून माझे ॲडमिशन मी यवतमाळमध्ये केलं, सावित्री ज्योतिराव सोशल वर्क कॉलेज. किशोरच्या घरात कोरकू भाषा बोलली जाते, शाळेत मराठी आणि बाहेर हिंदी. त्यामुळे भाषेचंही हे आव्हान मोठं होतं. घरची भाषा कोरकू आणि बाहेर आपण मार्केटमध्ये जायला हिंदी बोलतात आणि टेक्स्टबुकमध्ये जे पुस्तक आहे ते मराठी माध्यमातून आहेत. आमच्या गावात आजूबाजूला जर बघितलं आपण तर 100 किलोमीटरपर्यंत कोणी मराठी बोलत नाही. मला ह्या अडचणीला फेस करावं लागलं, भाषेचं खूप आणि सोबतच कल्चरल शॉक. आपण जिथे जातो की मी मुंबईला असताना बघितलं की ड्रेसवरूनच आपल्याला जज करतात की कुठलं आहे कसं आहे. बरेचसे एक ट्रान्सपोर्टेशनचे पण खूप अडचणी आल्यात, कारण आम्हाला पायी 2 किलोमीटरवर जाऊन बस तिथला घ्यायची. तर म्हणजे शिकत असताना घरी आले की आपण गोरांना घेऊन डोंगरात जायचे. त्यांना म्हणजे सकाळी जायचं तर संध्याकाळीच घेऊन यायचे, असं पण काम केलं. आणि सोबतच आईबाबांना शेतात पण मदत करायची. मेळघाटच्या या चिलाटी गावात कधीच इंटरनेट पोहोचलं नाही, मोबाईल नेटवर्कही कमीच. अशा आव्हानांवर मात करत किशोरने त्याचं शिक्षण सुरू ठेवलं आणि थेट UK पर्यंतचा प्रवास साध्य करून दाखवला.